गूळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात आणि याच कारणामुळे गूळ आणि शेंगदाण्यापासून चिक्की, लाडू बनवले जातात, जे की आपण आवडीने खात असतो. परंतु चिक्की आणि लाडू बनवण्यामागे खायला चविष्ट असतात हेच कारण नाही, तर यामुळे अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात. दोन्ही पदार्थ एकत्रित खायला पाहिजे या कारणामुळे ते बनवले जातात, परंतु ही गोष्ट अनेक जणांना माहीतच नसते. गूळ आणि शेंगदाणे जर एकत्रित खाल्ले तर तुम्ही विचार करू शकत नाही तुमच्या शरीराला एवढे फायदे मिळू शकतात. नक्की कोणते फायदे मिळतात आणि कधी खायला पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात अगोदर यापासून नक्की फायदे काय मिळतात ते बघूया. एनर्जी बूस्ट होते. जर तुम्हाला नेहमीच कमजोरी आल्यासारखं वाटत असेल, विकनेस आल्यासारखं वाटत असेल, तर अशा वेळेस तुम्ही गूळ आणि शेंगदाण्याचं एकत्रितपणे सेवन करायला पाहिजे. हे जर तुम्ही एकत्रितपणे खाल्लं तर तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं आणि एक फ्रेशनेस सुद्धा जाणवतो. जे तुम्हाला आळस आलेला होता, जी कमजोरी वाटत होती, ती अचानक गायब झाल्याचं तुम्हाला वाटेल. म्हणजे स्पॉन्टेनियस तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. तर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे कमजोरी आल्यासारखं वाटत असेल तर डेली तुम्हाला गूळ आणि शेंगदाण्याचं एकत्रितपणे सेवन करायचं. 2 नंबरचा फायदा आहे, खूप जास्त इसेन्शियल न्यूट्रिएंट्स गूळ आणि शेंगदाण्यापासून आपल्याला मिळतात. आपल्या शरीरासाठी जे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असतात ते भरपूर प्रमाणात गूळ आणि शेंगदाण्यामध्ये असतात. या कारणामुळे आपल्या ओव्हरऑल बॉडीला याचा फायदा होतो. आपलं ओव्हरऑल शरीर चांगलं राहण्यास मदत मिळत असते. म्हणजेच होलिस्टिक अप्रोचनं बघायला गेलं तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी गूळ आणि शेंगदाणे खूप जास्त फायद्याचे ठरू शकतात, कारण यामध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी जे काही घटक लागतात ते सर्वच असतात. गुळामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं, तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. म्हणून गूळ आणि शेंगदाणे जर दररोज खाल्ले तर या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला फायदा 100% होणारच आहे. शरीरातील शुगर रेग्युलेशनचं सुद्धा काम करतं. आता ज्यांना शुगर असते ते अनेक जण गोड पदार्थ खाण्याचं टाळतात, परंतु तुम्ही मॉडरेटमध्ये जर गूळ खाल्ला तर यामुळे तुमची शुगर वाढत नाही. आणि शेंगदाण्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे शुगर रेग्युलेट राहते, म्हणजेच नियंत्रणात राहते किंवा एक स्टेबल राहते, कमी जास्त खूप होत नाही. म्हणून शेंगदाण्याचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमची शुगर स्टेबल राहण्यास खूप जास्त मदत मिळणार आहे. आणि मॉडरेटमध्ये गूळ खाऊ शकता. गूळ खाल्ल्यामुळे तुमची शुगर वाढणारच आहे असं काही नाही. मॉडरेटमध्ये खाल्ले तर नियंत्रणातच शुगर राहत असते. म्हणून बाकीचे साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही गूळ मॉडरेट प्रमाणात खाऊ शकता. 4 नंबरचा फायदा आहे, ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह होतं किंवा ब्रेन शार्प होतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जर गूळ आणि शेंगदाणे एकत्रितपणे खाल्ले तर आपला ब्रेन सुद्धा शार्प होत असतो. जे काही डिसिजन घ्यायचे असतात ते आपण क्विकली घेऊ शकतो. याचं कारण म्हणजे शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट असतात, जे की ब्रेन फंक्शनचं कार्य रेग्युलेट करत असतं. आणि या कारणामुळे जर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे एकत्रितपणे खाल्लात तर यामुळे तुमचा ब्रेन शार्प होऊ शकतो. तुम्ही डिसिजन क्विक घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं झालं, ब्रेनचं फंक्शन जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय होऊ शकतो. पुढचा फायदा आहे, पचन व्यवस्थित होतं. आता आजकाल तर पचनाच्या समस्या खूप जास्त आहेत. 10 पैकी तुम्ही 7 जणांना म्हणू शकता की पचनाच्या समस्या आहेत. पोट साफ न होणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता अशा प्रकारच्या समस्या जवळपास सगळ्यांनाच होत आहेत. जर तुमचं पण पोट साफ होत नसेल, व्यवस्थित पचन होत नसेल तर गूळ आणि शेंगदाण्याच्या पेक्षा सोपा उपाय दुसरा असूच शकत नाही. दररोज जर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होतं. आणि जर समजा हळूहळू तुम्ही डेलीच थोड्याफार प्रमाणात गूळ आणि शेंगदाण्याचा समावेश करत आहात दररोजच्याच डाएटमध्ये, तर यामुळे तुम्हाला पचनाची कोणतीच अडचण राहणार नाही. तर हा सगळ्यात मोठा फायदा मानता येईल. 5 नंबरचा फायदा आहे, स्किन नरिशमेंट. आता तुमची जर त्वचा खूप जास्त कोरडी झालेली आहे, खराब वाटत आहे, डल झालेली आहे, असं जर तुम्हाला जाणून येत असेल तर तुम्हाला गूळ आणि शेंगदाण्याचं सेवन करायचं आहे, खायचे आहे. तर गूळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्यामुळे स्किनच्या समस्या सुद्धा दूर होतात, कारण शेंगदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात आणि हेच घटक आपल्या स्किनला ताजेतवानं ठेवू शकतात किंवा फ्रेश ठेवण्याचं काम करत असतात. म्हणजेच तुमची जर स्किन डल झालेली असेल तर ते डलनेस काढून टाकण्याचं काम गूळ आणि शेंगदाणे करत असतात. 6 नंबरचा फायदा आहे, हाडांचं आरोग्य चांगलं ठेवतात. हाडांच्या समस्या जर कोणाला असतील, सांधेदुखी, गुडघेदुखी अशा प्रकारच्या जर आजाराने तुम्ही ग्रस्त असाल तर तुम्हाला गूळ आणि शेंगदाण्याचं दररोज सेवन करायचं आहे. कारण शेंगदाण्यामध्ये फॉस्फरस हा घटक असतो आणि हा घटक हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्याला जिम्मेदार असतो. म्हणून जर तुम्ही शेंगदाण्याचा जास्त उपयोग करत गेलात तर तुमचे हाडे मजबूत राहणार आहेत. तसेच गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं. म्हणून या 2 गोष्टी जर तुम्ही एकत्रितपणे खाल्लात तर दोन्हीमुळे आपल्याला हाडांचं आरोग्य चांगलं ठेवायला खूप जास्त फायदा होत असतो. पुढचा फायदा आहे, वजन कमी करण्यास मदत करतात.
शेंगदाण्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण असतं आणि गूळ मेटाबॉलिझमला प्रमोट करत असतं किंवा ऍक्सिलरेट करत असतं. म्हणून हे दोन पदार्थ एकत्रित खाल्ल्यामुळे तुमचं वजन सुद्धा लवकरात लवकर कमी होतं किंवा वजन कमी करण्यास मदत मिळत असते. इतरही जर तुम्ही पर्याय ट्राय करत असाल तर त्यासोबत तुम्हाला दररोजच्या आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा सुद्धा समावेश करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर वजन कमी होईल. 8 नंबरचा फायदा आहे टेन्शन, स्ट्रेस कमी होतं. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. गूळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्यामुळे टेन्शन सुद्धा कमी होत असतं. याचं कारण म्हणजे शेंगदाण्यामध्ये अमायनो ऍसिड हे घटक असतात आणि गुळामध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो. या दोन गोष्टीमुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन हार्मोन वाढतं, ज्याला हॅपी हार्मोन म्हटलं जातं. म्हणजेच हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये जेवढं जास्त असेल तेवढा स्ट्रेस आपल्याला कमी होत असतो. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला खूप जास्त ताणतणाव येत आहे, चिडचिड होत आहे मागील काही दिवसापासून, तर सगळ्यात सोपा पर्याय करा ना, गूळ आणि शेंगदाणे खायला चालू करा. तुमचं टेन्शन कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल. तर अशा प्रकारचे 8 फायदे आपल्याला गूळ आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्यामुळे मिळत असतात. तर शक्यतो आपल्याला सकाळी गूळ आणि शेंगदाणे खायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळतील. परंतु जर समजा सकाळी आपण काही कारणामुळे जर खाऊ शकत नसाल तर आपल्याला जेवण झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात किंवा जेवण करताना खायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही केव्हा पण आपल्या दररोजच्या आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा समावेश करून घ्या, जेणेकरून तुम्हाला विचार करायची गरज पडणार नाही आज आपण गूळ आणि शेंगदाणे खाल्लेत का नाही. तर एवढ्या सगळ्या प्रकारचे जर फायदे मिळवायचे असतील तर गूळ आणि शेंगदाणे खायलाच पाहिजे. या व्यतिरिक्त गूळ आणि शेंगदाण्याचे काय फायदे आहेत जर तुम्हाला पण माहित असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. याचा अनेक जणांना फायदा होऊ शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.